जस्सीचा आवाज येतोय. चला बायकोला काय कळलं नम्रता, ए नम्रता, पाणी आण ना. घ्या डोसा, लय उपकार केले माझ्यावर. घ्या. आज कोणता चखना खाल्ला मग? काय बोलतेस? अगं दारू बंद केली मी केव्हाच. तुझी आईची शपथ. मारा आता माझ्याच आईला मारा. तशी माझी आई सण होत नाही तुम्हाला. 2 दिवस आली की कधी जाईल आणि कधी नाही असं होतं तुम्हाला. अगं असं कसं मागच्या वेळेला तुझी आई येणार आहे म्हणून चांगली 2 किलोची कोंबडी आणली होती मी. आले होते ना घेऊन. मारून फेकलेली कोंबडी. 8 दिवस त्या माझ्या आईने बाथरूमचा दरवाजा सोडला नाही. तेव्हापासून ह्या घराचं नाव जरी काढलं तर दिवसा थंडी ताप येतो तिला. तुमच्यासाठी म्हसोबाला बी नवस बोलली ना तरी तो माघार घेईल, पण तुम्ही सुधारणार नाही. काय केलं होतं म्हणून हे सोंग माझ्या गळ्यात पडलं देव जाणे. नक्कीच 16 सोमवार करताना आहे ना पहिल्या सोमवारी मॅगी खाल्ली असणार तू 100%. हे पाहिलं ना, जास्त जर बोलले ना तर नको नको तिथून आवाज काढेल. हे घ्या पैसे, जा आणि पॅड आणा. अगं पण आता जाता का? जातो 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 जातो. ड्रेस खूप छान आहे नाही तुमचा? काहीतरीच काय तुमचं. नाही म्हणजे एकदमच मस्त दिसतो तुमच्यावरती. थँक्यू. लग्न झालंय तुमचं? नाही अजून, मुलगी बघणं चालू आहे. चालू चल घरात जा. काय ते बघते मी दुकानात. चालू जा घरात. अगं थांबते ना थोडं. जा म्हणते ना तुला घरात. जा लवकर. छान आहे तुमची मुलगी. नाही म्हणजे त्यांचा ड्रेस पण फार मस्त होता. 4 मुलांची आई येते, नवऱ्याने सोडलेली. काय पाहिजे बोला. मला पॅड पाहिजे. पॅड. किती झाले? 100. हे घ्या. आणि ते चिप्सचं पाकिट बंद ना मला. ₹10 कोण देईल? ते पण द्यावे लागतील. देतो. हे घ्या. घेतलं ना, निघा आता. चला येतो.
आता आवडतं चिप्स आणि पॅड हे दोन्ही भेटले म्हणजे बायको आता खुश होणार आणि संध्याकाळी मी मस्त पॅक मारायला मोकळा. अरे वाट काय लवकर. ओ प्रकाशराव, अहो कुठली परीक्षा देऊन आले? कलेक्टराची की वकिलाची? नक्की जिल्हाधिकाऱ्याची दिली असणार. अख्ख्या गावाला माहित आहे प्रकाशरावचा हात कोणी धरू शकत नाही दारू पिण्यात. ये पक्क ये. अरे एक डाव खेळू फक्त ये ये ये. नाही नको ना ते येऊन बसलो ना तर बायको बोलाल इकडे बोमट्या माराल परत. हो ना त्याच्यासाठी मर्द लागतो मर्द. ना मांडा डाव. ना यालाच म्हणतात मर्द गडी. ना या वाटा पत्ते. नाना नाना नानीने बोलवले, गुड्डीला चक्कर येऊन खाली पडली. चक्कर येऊन पडली. तुम्ही खेळा पत्ती, मी येतो. नम्रता, अगे नम्रता, हे बघ तुझा पॅड आणि चिप्स हे दोघे घेऊन आलोय. आता मस्त पैकी आहे ना वही खाली पॅड घे आणि लिहित बस आणि लिहिता लिहिता ही चिप्स पण घात बस. हे घे. मला सांगा, तुम्ही काय आनुषाला जन्माला आले होते का हो? अरे वा, तुला कसं समजलं? तुमच्या अशा बिनडोक कामावरून. तुम्हाला काय सांगितलं होतं मी? आणि तुम्ही काय घेऊन आले? अगं पण तूच तर बोलली होतीस ना मला पॅड घेऊन ये म्हणून. बाई ग, काय करू ह्या माणसाचं मी. बरं झालं माझ्याशी लग्न झालं तुमचं. दुसरी कोणी असती तर केव्हाच चुना लावून गेली असती तुम्हाला. अगं पण हे पक्का चल लवकर. हो नाना, तुम्ही एवढ्या घाईगडबडीत या ना या. अहो बसा, अहो 2 मिनिटं शांत बसा. अरे बाबा चल लवकर, मला बसायला बिलकुल वेळ नाहीये. चल लवकर. अहो नाना पण झालं काय? अरे गुड्डीला ऍडमिट केलंय रे. चल ना लवकर. तुझं मला माहिती, तुझं आणि तिचं रक्त गट एकच आहे. चल लवकर. नम्रता, तू एक काम कर, तू स्वयंपाकाचं बघ, मी नाना बरोबर जाऊन येतो. हा बरोबर. हा हा. चला नाना, चल लवकर. नाना, तुम्ही सांगितलं नाही म्हणजे गुड्डीची अशी अवस्था कशी झाली ती? सगळं कसं छान चाललं होतं. शांती, ए शांती, पाणी घे बघ, लोटाभर पाणी घे. आओ पोरगी मोठी झाली आपली, आता तिच्या लग्नाचं बघावं लागल. खरंय तुझं म्हणणं. तसं एक पोरगा बघितलंय, आपलं शांतारामने एक पोरगा पाहिलंय. चांगली शेतीवाडी आहे म्हणे घरी, पुण्याला बी नोकरीला आहे. नाही बघा नाना, मला अजून शाळा शिकायची आहे. लय मोठं कलेक्टर होऊन तुमचं नाव लय मोठं करायचंय. अगं गुड्डे, खरंय तुझं, पण लग्नाचं वय निघून गेलं तर काय करशील म्हणतो मी. ते मला काय माहित नाही,
मला लग्न नाही करायचं तर नाहीच करायचं. अहो खरंय तिचं, शिकू द्या ना पोरीला, नाहीतरी तिचं वय कुठं झालं एवढं. अहो मी काय म्हणते, गावात गेले ना तर पॅड घेऊन या. पॅड? पॅड म्हणजे? अहो अहो कावळा शिवलाय पोरीला. तू काय बोलते हे तुला तरी कळतंय का? का 4 लोकांमध्ये आता माझी इज्जत घालवते का काय? मला सांग, आधीच्या आमच्या आया आज्या त्या काय पॅड वापरत होते काय? हे आजकालच्या लोकांच्या नवीन लोकांच्या फॅड येते. आतमध्ये बघ काहीतरी जुन्या पुराणे काहीतरी कपडे आपल्याला पडले असतील ते वापर म्हणा. नको ते रिकामे काम नको सांगत जो आम्हाला. पक्का सूरज, स्वच्छतेची काळजी नाही घेतली म्हणून गुड्डीची तब्येत जास्त बिघडली रे, असं डॉक्टर म्हणताय. वेळेत बी काळजी घेतली असती आज गुड्डीला हे दिवस आले नसते. फक्त 4 पॉइंट रक्त आहे रे गुड्डीमध्ये. गुड्डी दवाखान्यात आयसीयू मध्ये यार. सर्व खोट आहे. आज खोट्या प्रतिष्ठेपायी आज पोरीचं खूप वाईट दिवस आले रे माझ्यामुळे त्या पोरीवर. पण पक्का आज मी ठरवलंय, आजपासून इडी सिगरेट दारू सारं बंद करायचं. पण आज पोरीसाठी आणि बायकोसाठी पहिलं पॅड आणून देत जायचं. मी ठरवलंय, तू बी ऐकून घे. काही नाही रे, हे फुफू करण्यात मर्दानगी नाही आहे मित्रा. आज जर आपल्या माय माऊली यांचा जीव जर वाचवायचा असेल ना, पहिले बिडी सिगरेट दारू गुटखे सारं बंद करायचं. पहिलं त्यांच्यासाठी ना पॅड घेऊन जायचं. पहिला पॅड घेऊन जायचं. हे बघा, तुम्हाला आता काही काळजी करण्याची गरज नाही. तुमच्या मुलीला रक्त मिळालेलं आहे. देवाच्या कृपेने सगळं व्यवस्थित झालेलं आहे. माझी गरज पडेल का मग? नाही, आता यांना रक्त देण्याची काही आवश्यकता नाही. मुलगी बरी होईल ना आमची? हो हो, एकदम व्यवस्थित. देवाच्या कृपेने सगळं बरं होईल. तुम्ही काही काळजी करू नका. मी आलो लगेच. स्त्रीला पिरियड येणं ही तिच्या सृजनाची निशाणी आहे. झाडाला कळी नाही आली तर त्याचं फुलात रूपांतर कसं होणार? स्त्रीला सुद्धा निसर्गाने दिलेल्या या सृजनात्मक शक्तीचा आपण सोहळा करूया.
माणूस म्हणून तिचंही अस्तित्व मान्य करूया.